होय, तर आपल्या सिन्नरच्या मोदरी घाटात एवढी सगळी पब्लिक कशासाठी जमली, पोलीस आणि पोलीस लाईन कशासाठी आल्या, नक्की या गाडीचा काय विषय झालाय, तर थांबा सगळं सांगतो, पण त्या आधी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार पब्लिक, तुम्हाला माहिती निखिल सदगिरान आपला सागर भाऊ कुठं ना कुठं फिरतच राहतोय. तर आज आम्ही आलतो मस्तपैकी आपली गाडी घेऊन पाणीपुरी खायला. चायला आपल्या सागर भाऊला लहान पोरं सुद्धा पुरले नाही, त्याला सुद्धा डोकं लायतो एक पाणीपुरी जास्त दे म्हणतोय. लहान पोरांना डोकं लायते. त्याला म्हणलं चाल लई चव घातली, बस गाडीत गपचूप. तुमचे आहे का असे मित्र, कमेंट मध्ये टॅग करा त्यांना. त्यानंतर निखिल सदगीर मस्तपैकी सकाळी सकाळी आपल्या दोस्तासोबत निघाला होता कॉलेजवरतून घरी आलो. आपल्याला काही घरी करमतच नाही, त्यामुळे आपल्या सागर भाऊ सोबत येऊन बसलो होतो गाडीत. आज आपल्याला जायचं होतं आपली वासनची गाडी खाली करायला सिन्नरला. आपली गाडी वगैरे खाली करून आलो, घाटातच येत होतो तेवढ्यात बघतो तो काय जाम घाटात गर्दी. म्हणलं आज काय विषय झालाय, घाट तर पूर्ण ब्लॉक झालता, त्याच्यामुळे आपल्या सागर भाऊने अपोजिट साईडने गाडी टाकली आणि चाललो होतो हळूहळू. घाट तर पूर्ण ट्रॉफिकने जाम झालता. चायला म्हटलं आता काही 1-2 दिवस निघत नाही ट्रॉफिक. तर आज आपल्या घाटात विषय असा झालता मित्रांनो, हा मोठा एलपी डायरेक्ट घाटाच्या दुसऱ्या टर्नला गेलता डायरेक्ट खाली, त्यामुळे एवढी सगळी ट्रॉफिक जाम झाली. पण मग आपले महाराष्ट्र पोलीस आले, त्यांनी आखी ट्रॉफिक क्लिअर केली फक्त 10-15. तर मित्रांनो, तुम्ही कधी आले का आपल्या मोदरी घाटात, कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर संध्याकाळी आपल्याला परत एक ट्रिप होती, त्याच्यामुळे आपल्या सागर सोबत गाडी वगैरे भरली आणि निघाल. तिकडने यायला तर भरपूर वेळ झाला, त्याच्यामुळे मस्तपैकी थांबलो होतो आता जेवण करायला. आपला सागर होतं पोटावरच पडेल, गेला नाही तर लगेच जेवायला भेटले. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, चला भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच. पण लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, मिस्टर निकला फॉलो करा आणि चला. आणि हा गाड्या वगैरे हळू चालवा भाऊ घाटातून.